शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी गेवरे बाजार येथे अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त 7 लाख रुपये देऊन केले कामाचे उद्घाटन। बदनापूर तालुक्यातील गेवरे बाजार येथे शिवसेना जिल्हा अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेनेचे उपनेते अर्जुन भाऊ खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी सिमेंट काम 7 लाख निधी मंजूर करून काम करण्याचा निर्धार घेतला आहे। जिल्हा परिषद गेवरे बाजार शाळेमध्ये अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळेस जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, यावेळेस सांडू पाटील कान्होरे, सरपंच कारभारी देवकर, उपसरपंच बाबासाहेब जोशी, जिल्हा परिषदेचे भावी निष्ठावंत कार्यकर्ते, माजी सरपंच सुरेश पाटील लहाने, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा रोडे, संदीप जोशी, अशोक सुळे, अंकुश दमदाडे, सुरेश गाडेकर, ज्ञानदेव जोशी, प्रभाकर जोशी, योगेश्वर, रामेश्वर नागवे, हरी कान्होरे, गजानन जोशी, साईनाथ लहाने, नानासाहेब कान्होरे, किशोर कान्होरे, गजानन कावळे, योगेश चोरमारे, उद्धव कान्होरे, एस.टी. खंदारे, DBL यावेळेस उपस्थित होते। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा स्मारकाजवळ फोटो आप्पा या पुढे आणा आप्पा काम नाही होते राजी माननीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी शाळेमध्ये पॅड वाटप करण्यात येणार आहे। त्याबद्दल मी संयोजन समितीचं प्रथमतः शाळेच्या वतीनं स्वागत करतो। या ठिकाणी सन्माननीय भाऊसाहेब घुगे तथा त्यांचे सर्व सहकारी, आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य तथा आदरणीय गावकरी यांच्या समक्ष मी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय लहाने साहेब तथा घुगे साहेब तथा सुरेश भाऊ तथा इतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की विद्येचे आराध्य दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं मान्यवरांनी पूजन करावं। वाढदिवसानिमित्त आपल्या या गेवरे बाजार जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडच्या वाटप प्रसंगी उपस्थित असलेले या गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच,
ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, शालेय कमिटीचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहकारी, शिवसेना, भाजपा, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सोमठेणून आलेले सर्व पदाधिकारी, मी सर्वांचे नाव घेऊ शकतो, परंतु आपल्याला यांनाही सभेला जालन्याला जायचं आणि पुढच्या शहरात आपल्याला जायचं असल्यामुळं मी नावामध्ये अधिक वेळ घालणार नाही. तर सर्व आपल्या भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी, गावासाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूने मी हा एक सामाजिक उपक्रम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने आणि खोतकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा आपल्या या तालुक्यामध्ये राबवायचा ठरवला आहे. मी फक्त गेवराईबाई सर्कलमध्ये नाही वाटू लागलो आणि सर्वांना वाटत की जिल्हा परिषद तोंडावर आली म्हणून मी जवळपास तालुक्यामध्ये वाटू लागलेलो आहे. म्हणजे जवळपास मी 25,000 पॅड हे तयार केलेले आहे. म्हणजे तालुक्यामध्ये या सर्व शाळेमध्ये हे पॅड मी वाटप करणार आहे. जिल्हा परिषदची निवडणुकीचा कोणताही हेतू यामध्ये नाही, कारण माझे सहकारीच माझ्यासोबत सर्वजण इच्छुक आहे. इथं कोण ज्यांना कोणी महायुतीची उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीमागं भौसक भुगे हा ताकदीनं उभं राहील असं मी सर्वांना सर्वप्रथम आश्वासित करतो. आणि मला जर मिळाली महायुतीमध्ये तर आपण मला आशीर्वाद द्यावा ही आपल्याला विनंती करतो. राजकारणाचा कोण जिल्हा प्रमुख यांचा थोडा परिचय देत असताना म्हणजे साहेबांना एक सामाजिक कार्याची आवड आहे. त्याचप्रमाणे त्या माध्यमातून गावामध्ये काही कार्यक्रम होते तर त्यांना असं वाटतं की आपण शाळेसाठी आपण एक आता जवळपास परीक्षा आलेली आहे तर आपण शाळेसाठी काहीतरी द्यायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांसाठी बघा ते जे काही परीक्षेसाठी वापरले जाणारे जे पॅड आहेत ते पॅड आपल्याला देणार आहेत. तर त्यापूर्वी या ठिकाणी श्री भाऊसाहेब भुगे शिवसेना जिल्हा अध्यक्ष जालना यांचा सत्कार आपल्या शाळेच्या वतीने श्री जोशी सर करायचे. टाळ्यांचा आवाज कमी झाला नाही पाहिजे. कालच सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली. त्या औचित्याने आज आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये पॅडचं वाटप केलं आणि आज आपल्या या शिवाजी हायस्कूलमध्ये काल खोतकर साहेब यांचा वाढदिवस 1 जानेवारीला झाला. त्याच्या औचित्याने आपण या बदनापूर तालुक्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी काय द्यावा एक विचार करत होतो आणि एक संकल्पना सुचली की आपण विद्यार्थ्यांना आता परीक्षेवर आलेले आहे, जर आपण यांना पॅड उपलब्ध करून दिले तर त्यांना परीक्षेसाठी घरच्या होमवर्कसाठी कामे येतील. म्हणून हा उपक्रम मी सामाजिक उपक्रम म्हणून माझ्या नाथ फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यास सुरुवात केलेली आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय कानेरे काका, सर्व या शिवाजी हायस्कूलचे शिक्षक वृंद, आमच्या शिक्षिका भगिनी, या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सहकारी, सोसायटीचे सहकारी, शिवसेना महायुतीचे सर्व अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी सर्वांचे नाव घेऊ शकतो पण वेळ अभावी शाळेमध्ये 10 लाख खर्च करून प्रोग्राम बसवून दिलेले. आज मी आज पाहिलं अत्यंत चांगलं काम आम्ही करून घेतलं. त्यांचे सहकारी दोघांनी सायना भाऊनी यांनी ते काम चांगलं केलं आणि पुन्हा मी जबाबदारी तुमच्यावर आणि बाकीच्या सहकार्यावर देतो. रामेश्वर पाटील तुमचं घासफोड आला लागला यासाठी, कारण आमचे मालक कंपनीकडे पैसे जेवढे विद्यार्थी बसलेले तेवढे प्रोग्राम मी बसून देण्यास आज वचन देतो आणि 1 महिन्यात ते पूर्ण करण्याचे आपण देतो. त्याचबरोबर घरामध्ये याचं भूमिपूजन करून वॉटर फिल्टर पॅनचे तुम्ही आता शिक्षक मंडळी जर माझ्याकडे आली तुम्ही ठरवा आपल्याला घ्यायचा कसा घ्यायचा क्वालिटीचा ते मी नाथ फाउंडेशन मधून ते मंजूर करून देतो आणि टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करून देतो. सर्व शिक्षक बांधून ही मागणी त्याची